पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये विषारी दारू पिण्याने जवळपास 12 लोकांचे याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। आज मी दापोडी पोलीस स्टेशनला येऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्याच्यामध्ये एक्साईज विभागाचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी होते। खरं तर अशी घटना घडू नये। काय पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर प्रचंड मोठ्या लोकसंख्येने वाढलेले आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास 30-35 लाख लोकसंख्या आहे। पुणे शहरामध्ये जवळ 50 लाखाच्या वरती लोकसंख्या आहे। 1 कोटीच्या वरती दोन्ही शहराची लोकसंख्या गेलेली आणि या शहरामध्ये गरीब काम करणारे मजदूर असतील, कर्मचारी असतील राहतात। झोपडपट्टीमध्ये मोठ्या संख्येनं असा गरीब माणूस राहतो आणि तो असा स्वस्तामध्ये मिळणाऱ्या दारू घेण्याचं काम करतो। विकणारे देखील करतात। आज ही दारू हडपसरच्या लमान तांडापासून ती दारू सप्लाय झाली होती आणि याचा पाळामुळा माननीय पोलीस विभागाचे अधिकारी यांनी केलेला आहे। त्याच्यामध्ये 8 लोकांना ताब्यामध्ये घेतलेत पोलीस अधिकाऱ्यांनी, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी 5 लोकांवर कारवाई केलेली आहे। एक्साईजवाल्यांनी 3 लोकांवरती कारवाई केली। याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत, काही याच्यामध्ये अजूनसुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। पुढे असे प्रकार घडू नये म्हणून मी माननीय पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली, एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली आणि सख्तपणे जो चुकीचं काम करतो, जो गैर प्रकारे असे धंदे करतो याच्यावरती सक्त कारवाई केली पाहिजे असं मी नाही। याच्यामध्ये भेसळयुक्त अन्न प्रशासन, एक्साईज यांनी सगळ्यांनी मिळून खरं तर कारवाई केली पाहिजे। ज्यावेळेस एखादा प्रकार घडतो त्यावेळेस सगळेजण जागे होतात, परंतु हे होऊ नये याच्यासाठी कारवाई केली पाहिजे। मी पोलीस अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी या संदर्भामध्ये चर्चा केली। अशा प्रकारच्या घटना पुढं या शहरामध्ये घडू नये मी त्याच्या प्रकारच्या सूचना दिल्या। अवैध दारू धंदे होऊ नये याच्यासाठी पोलीस दक्ष आहे, परंतु काही कमी जास्त पैसे मिळतात या दृष्टिकोनातून काही गुन्हेगार यामध्ये सहभागी असतात आणि अशा प्रकारचे कृत्य करतात। पोलीस विभागाचे अधिकारी याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन कार्य करत असतात, काम करत असतात, परंतु शहर मोठं झाल्यानंतर अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या रोखण्यामध्ये खरं तर अपयश येतं। परंतु मी पोलीस अधिकाऱ्यांना देखील सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी स्लम एरिया आहे का तर झोपडपट्टी आहे अशा एरियामध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन जो अवैध धंदे करतो, ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी शाळेच्या लहान मुलांनाच्या बाबतीमध्ये देखील अशा प्रकारचे अवैध काही प्रकार घडतात तर त्यामध्ये पोलीस विभागाने सख्तपणे कारवाई करावी। मी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त या दोघांशी पण बोललेलो आहे। खालचे एक्साईजचे विभागाचे अधिकारी देखील बोललेले आहे आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा शहरामध्ये होऊ नये या महाराष्ट्रामध्ये होऊ नये आपण दक्ष राहावं। जो कोणी कृत्य करतो त्याच्यावर सक्त कारवाई करावी अशा प्रकारच्या सूचना नाही। मी त्याच्या संदर्भात चर्चा नाही केली, पण जो मृत्युमुखी पडलेले आहेत हे गरीब माणसं आहे, करता पुरुष गेलेला आहे, याला आर्थिक मदत व्हावी या दृष्टिकोनातून माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार। ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांनी एक प्रश्न उपस्थित केला की 30 ते 35 वर्षापासून त्या ठिकाणी दारू विकली जात होती। ह्याची कल्पना सगळ्यांना होती, परंतु कोणीच यावरती बघा एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यामध्ये प्रश्न चिन्ह उठवतात। जो कोणी अशा प्रकारचं सांगतो त्यांनी देखील सांगायला पाहिजे पोलीस स्टेशनला येऊन की अशा प्रकारच्या घटना घडतात किंवा या ठिकाणी अवैध धंदे चालू आहे। शेवट त्यांचं देखील काम आहे, पोलीस खात्याचं तर निश्चितपणे काम आहे, परंतु अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून प्रत्येक माणसाने देखील लक्ष दिलं पाहिजे, ते सावध राहिलं पाहिजे। अनेकांच्या घरचा करता पुरुष गेलेला आहे, त्यांना मदतीची अपेक्षा आहे, तुम्ही काय? निश्चितपणे मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, संबंधित विभागांना मी सांगणार आहे की जो करता पुरुष गेलेला या दुर्घटनेमध्ये ज्याचा मृत्यू झालेला आहे त्यांना आर्थिक मदत मिळावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।